मी आज सोयाबीनची भाजी बनवणार आहे आणि इथे बघा इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकूया। मग सोयाबीन चांगलं भिजल्यानंतर आपण त्याची भाजी बनवून घेऊया। हे बघा इथे चांगलं पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकूया ओके। आणि हे 10-15 मिनिट भिजायला ठेवूया आणि सोयाबीन चांगलं भिजेपर्यंत आपण तोपर्यंत हा कांदा जो कापून घेतला ना तो चांगला लालसर भाजून घेऊया। हा बघा आपण इथे कांदा चांगला भाजून घेत आहे। हा कांदा पूर्ण लालसर होऊ द्यायचा, मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आपण। तर बघा इथं आपण कांदा छानसा लाल भाजून घेतलेला आहे आणि ते बघा ह्याच्यामधलं आपण पाणी काढून घेतले सोयाबीनमधलं छानसं। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघा इथं आपण छान असं मिक्सरमध्ये काढून घेतलं कांदा टमाट्याची पेस्ट। आणि ते बघा इथं काय काय घेणार आहे, हे कोथिंबीर वाटून घेतली, अद्रक लसूणची पेस्ट, हे आपलं घरीचंच काळा मसाला आहे, हळद आणि चिकन मसाला। तर चला आधी आपण तेल टाकून घेऊया। इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली होती। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये आधी चटणी टाकून घेऊया। चटणी टाकल्याच्या नंतर आपण हा मसाला टाकून घेऊया। हा बघा आपण इथे सगळा मसाला टाकलेला आहे। आता हा मसाला आपण चांगला तेलामध्ये परतून घेऊया। आता बघा चांगला मसाला आपल्या तेलामध्ये झाले। आता आपण टाकूया सोयाबीन आणि चांगलं असं त्याला हलवून घ्यायचं सोयाबीनला आणि चवीनुसार मीठ टाकायचं। तर बघा इथं आपली सोयाबीनची भाजी झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।